व्याजाचा धंदा करणारी माणसं नीट मेली असा एखादा माणूस दाखवा. मी तर 2-4 जण बसले. तुम्ही गण किती लावा तुमचं वाटवच नाही. महाराज बापाची लक्ष्मी कधीच कुटुंबाला घातक ठरत नाही. त्याला सूर्याचे ठाण कधी लग्न नाही. वार्याचे धावणे का शिर्याचे चरणे, बालकाचे मन का चोरीचे ठाण. लहान पोराचं मन कधी स्थिर होऊ शकत नाही. शिडीचं चरणं कधी समाधानाचं राहू शकत नाही. वाऱ्याचं धावणं कधी स्थिर होऊ शकत नाही. आणि पापाची इष्टितपणा लग्न होऊ शकत नाही. पैसा कमवण्याबद्दल काय मत नाही, पण कामाचा असेल तर तो टिकतो. आणि फुकाटचा असेल तर ज्या ज्या घरांमध्ये नंबर 2चे पैसे येतात त्यांचे 80% पोरं जेलमध्ये. बलात्कार, खंडी, फूल का बापाकडं बापाचा पैसा आला का पोऱ्यानं तो आत नेऊन घालवलाच. आता म्हणजे 31 वर्ष लोकांच्या शिक्षा खाण्यात गेले. थोड्या करता कशाला बंद करायच्या म्हणून नाव असा माणूस करायला का धर्माला घोडावा. माझ्या आयुष्यात माझा एकच गुण आहे, मी फक्त खरं बोलतो. एक. आणि दुसरा गुण आहे, आपल्याला कोणाची लाल करायची जबाबदारी. म्हणून मी सगळ्या मार्गांपेक्षा मागे राहिलो. नाही जमणार आपल्याला. दुसऱ्याने आपल्या लोकांनी बसा हे सूत्र हे छत्रपतीचं असतं. याला कुठेची पॉलिश करायची सवय, कुठे चाटून घालायची सवय, याला सगळं विकायची सवय, स्वाभिमान विकायची सवय. भाकरी नाही त्या दिवशी फुटाने खायची, गाडी नाही त्या दिवशी ढेकळा झोपायचं, पण स्वाभिमानाने जगायचं. 5,10,000 रुपयासाठी मी तुमची लाल करू शकत नाही. मी जर तुम्हाला लई स्तुती केली तर तुम्ही मला 5,000 वाढवून द्या. $5,000साठी मी तुमची बुटं चाटायला नाराय. आता कीर्तनच अशी झाली सध्या. तुम्ही ऐकत आहे रोज कीर्तन. 15 मिनिटं ज्याच्या घरी जेवला त्याच्यावर बोलायचं, 15 मिनिटं ज्याला तारीख घेतली त्याच्यावर बोलायचं. किती झालं? अर्धा तास. अर्धा तास ज्याच्याकडं पाकिट गुंतलं त्याची तर पुरी लाव करायची. किती गेलो? 1 तास. 15 मिनिटं आई, 15 मिनिटं बाप. एखादं गाणं नाही काय काय आईची माहिती सांगितली नाही तर खळखळा फटायचे बापा मला बोलायला उचलून बाबाच्या कीर्तनात खरं सांगते माहिती तुला जे माझ्या घरात बघात तेच बाबांनी सांगितलं. डोक्यात फरक झाला बाई त्यानं दुसऱ्याची आई सांगितली त्यानं तिने आई बंद एकच अभंग आयुष्यभर केला तरी चालेल, पण परमार्थिक माणसानं चारित्र्याची बैठक संभाळली पाहिजे. हे केस कमी आहेत माझ्या अंगाची, एवढी गावं पाहिल्यात माझ्या इतके कीर्तन कोणी केली महाराष्ट्रात एका जन्मात. एवढं हाफ शिजले तरी 70चा महिना 80च्या खाली महिना झाली. 80 7 तर आपल्या बजेट मध्ये 80 महिना. मी काही सीझन मधला फोकासाठी करावं तुम्हाला तो अपवाद तरी केवढा आहे तसं नाहीये.
शरीर सुंदर आहे तोपर्यंत कमावत शरीर खचलं आणि इंद्रियचं वाटलं आहे का अंगातली ताकद आणि खिशातला पैसा संपला का तुम्ही जगातून संपले. लोकांना तुझं काय घ्यायचं लोक तुम्हाला शीतलपट्ट वापरून घेणार शब्द सोडून द्या. उद्या माझं मशीन चाललंय म्हणून लोक तारीख घेत उद्या दोनच्या दात पडलं लोक काय तारीख लोकांनी हवा झाला फट बघायला आपले डोळे गेले टीव्ही चालू झाला आपले गुडघे गेले टीव्ही निघाले. जन हे सुखाची दिल्या घेतल्या जन हे सुखाची दिल्या याची दात बीत पडलो काय करायचं तरुणपणात उड्या हाणायचा मग म्हातारपणी सरळ सांगत शरीर सुंदर आहे तोपर्यंत जग सुंदर आहे. हे खात्र काय करायचं जगाला हे बारीक आहे का हा विरोध नाही हे सांभाळा दुनिया मरू द्या हे दुनियात काय लोकांना घेणं नाही पण हे आता लोकांनी येईल 50 वेळा फोन करतात कुठं आहे जाताना मिळाला ना खोट्यात लोक सकाळची विचारली सुद्धा सुखरूप आहे काही 2 मिनिटं श्रद्धांजलीचा कार्यक्रम करायचा राग नाही. शरीर सांभाळा जग सांभाळा. तरुण पोरांना चिकित्साला ते वाक्य सांगतो सांगू पोरं लय राग येईल तुम्हाला सांगू तुम्ही घोडा लावून मला सांगू आता मला शिवाय झाली शिवी करायची पाया पडतो पोरांना तुमच्या आतपासून. तर एवढे चांगले तरुण पोर आहे तुमच्या गावात एवढे प्रत्येक महाराजाची मिरवणूक काढतात कौतुक केलं सत्ता करतात कौतुक केलं पाहिजे. पण माझं एक वाक्य पोरांना आज तुम्हाला ऐकावं लागेल सांगू बरोबर ना लय रागील तुम्हाला सांगू सांगू पाया पडतो पोरांना आतपासून दंगली मोर्चा आणि आंदोलन याच्यात पडायचं नाही. हे लोक फक्त तुम्हाला वापरून घेणार सीजन संपल्यावर सोडून जाणार. तुम्हाला माहिती म्हणून सांगतो पोरांना माझा राग येतो लोकांना पण आता लोकांच्या पेनात कॅमेरा उद्या जर तुम्ही टपरी जवळ दिसले तर तुम्हाला माहित नाही पोरांना 10 वर्ष शिक्षा आहे आणि शिवाय त्याला जामीन नाही आहे. पूर्वी तरी त्याला जामीन होता आज 10 वर्ष जर तुम्ही आत गेले संपली शिकवली.